शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना समोर आल्यानंतर जरांगे पाटील बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला गावात दाखल झाले आणि पोलिसांना त्यांनी कारवाईसाठी 25 तारखेचा अल्टिमेटम दिला। पुतळा काढण्यासाठी विरोध करणाऱ्या महिलेला मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर चिखला गावात धरपकड सुरू झाली। शिवजयंतीच्या दिवशीच हा वाद समोर आल्यानंतर राज्यभरातल्या शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट पसरली आणि गाव पातळीवर तर या घटनेला जातीय वळणही लागलं। त्यानंतर प्रकरण एवढं तापलं की जरांगे पाटलांनी अंतरवालीहून थेट चिखला गाव गाठलं आणि प्रकरणाची सगळी माहिती घेतली। चिखला गावातल्या ग्रामस्थांनी जरांगे पाटलांना दिलेल्या माहितीनुसार पुतळा काढायला विरोध केल्यामुळे संजीवनी वाघ यांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण केली। सध्या तणावपूर्ण शांतता असलेल्या चिखला गावात शिवजयंतीच्या आधी एक दिवस नेमकं काय घडलं त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। जिजाऊंचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातला हा प्रकार आहे। चिखला गाव हे तसं वंजारी, मराठा, अनुसूचित जाती जमाती, मुस्लिम असा सर्व प्रकारचा समाज असलेलं गाव आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून गावात पुतळा बसवण्यावरून मतमतांतर होते आणि त्याची गावाच्या स्तरावर चर्चाही सुरू होती। मात्र शिवजयंतीच्या आदल्या दिवशी अज्ञाताने एका अशा जागेवर पुतळा बसवला जिथे आतापर्यंत गावातले लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम होत होते। याच जागेवर आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्याचीही मागणी होत होती। मात्र जागा ही सार्वजनिक वापराची असल्यामुळे पर्यायी जागा शोधण्याची भूमिका गावकऱ्यांकडून घेण्यात आली। मात्र शिवजयंतीच्या एक दिवस आधी अचानक पुतळा आणून बसवल्यामुळे गावातल्याच एका विरोधी गटाने पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध करण्यासाठी उबाठा गटाच्या पदाधिकारी संजीवनी वाघ या पुढे आल्या। संजीवनी वाघ यांनी सांगितलं की एकदा बसवलेला पुतळा निघणार नाही आणि इथेच राहील। पाहता पाहता ही चर्चा थेट मारामारीपर्यंत गेली आणि संजीवनी वाघ यांना जमावाकडून मारहाण करण्यात आली। गावात रात्रीच्या वेळी जो गोंधळ उडाला त्यात लहान मुलं आणि महिलांसहित सगळ्यांनाच झटापटीत फटका बसला। काही लहान मुलांनाही यात मार लागला। पाहता पाहता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली, कारण पुतळ्याला विरोध करणाऱ्या गटाने अविवेकी भूमिका घेतली आणि यामुळे थेट पुतळ्याचीच विटंबना झाली। ऐन शिवजयंतीच्या तोंडावर झालेल्या या वादामुळे जिजाऊंच्या जिल्ह्यातल्या शिवप्रेमींसह राज्यभरातल्या शिवप्रेमींचा संताप झाला। अखेर जरांगे पाटलांनी चिंचोली गावात येऊन पोलिसांना अल्टिमेटम दिला की पुढच्या 3 दिवसात सगळे आरोपींना अटक झाली पाहिजे। या प्रकरणात गावच्या सरपंचाचंही नाव घेण्यात आलंय आणि बरेच जण सध्या फरार आहेत। पोलिसांकडून गावातल्या लहान मुलांसह प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचं काम अजूनही सुरू आहे। जबाब नोंदवल्यानंतर कलम वाढवण्यात येणार आहेत आणि पुतळ्याची विटंबना करण्यात जे सहभागी होते त्या सर्वांना आरोपी केलं जाणार आहे। खरं तर महाराष्ट्रात ऐनवेळी पुतळा बसवण्यावरून यापूर्वी अनेकदा वाद झालेत आणि त्याचं पर्यावसन थेट जातीय तेढ निर्माण होण्यातही झालंय। त्यामुळे पुतळा बसवण्यासाठी सरकारने नियमावली ठरवली आणि त्या नियमावलीनुसारच पुतळा बसवण्याचा नियम काढला। मात्र अनेक ठिकाणी या नियमावलीचं उल्लंघन केलं जातं आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याच्या घटना घडतात। काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतही अशीच घटना घडली होती। पुतळ्यासाठी ज्या परवानग्या लागतात त्यामध्ये जिल्हाधिकारी स्थानिक नागरिकांचा विरोध नाही हे सुनिश्चित करण्यासाठी पोलीस स्टेशनचं ना हरकत प्रमाणपत्र असे प्रोटोकॉल घालून देण्यात आले आहेत। मात्र चिखला गावातला हा पुतळा बसवताना हे प्रोटोकॉल पाळले गेले का याचाही पोलीस तपास करणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे गावात गेले तेव्हा त्यांना प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी पोलीस अधिकारीही गावात उपस्थित होते आणि सर्वांना शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं। गावातल्या तरुणांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या आणि कोणत्याही परिस्थितीत जे जबाबदार आहेत त्यांना अटक करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला। गावातल्या या वादावरून स्पष्ट होतंय की पुतळा जरी अचानक बसवण्यात आला असला तरी तो काढण्यासाठी मात्र अनावश्यक घाई करण्यात आली आणि यात महापुरुषांची अक्षरशः विटंबना झाली। यातच महिलेला कपडे फाटेपर्यंत मारहाण आणि या घटनेला जातीय रंग मिळाल्यामुळे प्रकरण आणखी संवेदनशील बनलंय। चिखला गावातलं वातावरण शांत राहावं यासाठी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय
आणि महाराजांचा अवमान करणाऱ्या एकालाही सोडलं जाणार नाही असा शब्द पोलिसांनी दिलाय। या वादावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा।